वेलकम. आपण पाहत आहात I23 एज्युकेशन यूट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सायन्सचे काही महत्त्वाचे GK पाहणार आहोत. तर पहिला क्वेश्चन आहे, वातावरणातील तापमान वाढीस कोणता वायू कारणीभूत आहे? तिथे दोन पर्याय दिलेले आहेत. एक आहे CO2 आणि दुसरा आहे O2. O2 तर आपल्याला आवश्यक आहे, म्हणून कोणता पर्यायचा करेक्ट असेल? CO2. तर तुम्हाला परीक्षेमध्ये 4 पर्याय दिलेले असतील. आपण इथं 2 पर्याय घेतले. सेकंड, रक्तातील HB कमी झाल्यामुळे कोणता रोग होतो? तर HB म्हणजे हिमोग्लोबिन जर कमी झालं तर माणसाला कोणता रोग होतो ते सांगायचं आपल्याला. किडनी स्टोन आणि ॲनेमिया. ॲनेमिया म्हणजे काय? रक्तक्षय म्हणतात त्याला. तर किडनी स्टोन हा कॅल्शियम वगैरे जर वाढलं तर त्याच्यामुळे होतो. याचा करेक्ट आन्सर आहे ॲनेमिया. तिसरा क्वेश्चन, मिथेनचे रेणुसूत्र काय आहे? आता याच्यामध्ये इथं तुम्हाला 2 पर्याय दिलेले आहेत. एक CH4 आहे आणि दुसरा C2H6. ह्या अल्केन मधला एक पहिला मेंबर आहे मिथेन. तर अल्केन मधला पहिला मेंबर जो मिथेन आहे त्याचं रेणुसूत्र करेक्ट असतं CH4. तर याचा पहिला पर्याय हा करेक्ट आहे. रसायनांचा राजा कोणाला म्हटलं जातं? आपण प्रयोग वगैरे करीत असताना सायन्सचे काही केमिकल्स वापरतो, रसायन. त्याच्यामध्ये रसायनांचा राजा कोणाला म्हणायचे ते सांगायचे आपल्याला. एक पहिला पर्याय आहे सल्फ्युरिक ॲसिड आणि दुसरा आहे हायड्रोक्लोरिक ॲसिड. सल्फ्युरिक ॲसिड जो आहे याचा फॉर्म्युला असतो H2SO4 आणि हायड्रोक्लोरिकचा असतो HCl. तर परीक्षेत तुम्हाला असं बी दिलं जाईल H2SO4 किंवा HCl. त्याचं करेक्ट आन्सर आहे H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड. 5वा क्वेश्चन आहे पुढचा, 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर ते सांगायचे आपल्याला. म्हणजे 1 किलोमीटरमध्ये किती मीटर असतात? हे आहे 100 मीटर आणि हे आहे 1000 मीटर. याचं करेक्ट उत्तर आहे 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर. भूकंप मोजण्याचे एकक कोणते आहे? आता भूकंप कशात मोजतात? उत्तर लिहित असताना कधी बी थोडंसं लॉजिक वापरायचं आणि थोडं आठवणीत आणायचं की नेहमीच्या याच्यामधले बरेच उदाहरणं असतात. आता आपण पेपरमध्ये वगैरे बातमी वाचवतो की भूकंप किती रिश्टर झाला? 2.5 रिश्टर झाला, 6.2 रिश्टर झाला. म्हणजे रिश्टर हे काय? त्याचं एकक आहे. 7वा, सूर्यप्रकाशापासून कोणते जीवनसत्व मिळते? इथं 2 पर्याय आहेत, जीवनसत्व क आणि जीवनसत्व ड. तर कवळ्या सूर्यप्रकाशामध्ये बसल्याच्या नंतर आपल्याला हे जे ड जीवनसत्व आहे ते मिळते. नंतरचा क्वेश्चन, खालीलपैकी खाण्याचा सोडा कोणता? आता हे जे 2 पर्याय दिलेले आहेत आपण, एक खाण्याचा आहे आणि एक धुण्याचा आहे. खाण्याचा सोडा म्हटलं की काय असतो ते माहिती? सोडियम बायकार्बोनेट असं असतं याचं. आणि धुण्याचा सोडा जो असतो तो असतो सोडियम कार्बोनेट, फक्त सोडियम कार्बोनेट. मग हा सोडियम कार्बोनेट आहे धुण्याचा आणि आपल्याला विचारले खाण्याचा सोडा, तर NaHCO3 हा करेक्ट पर्याय आहे. रक्तामधील कशाच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिन कमी होते? मग हिमोग्लोबिन कमी होण्याचं कारण काय? त्याला HB म्हणतो ना आपण, की HB कमी झाला. ज्यावेळेस तुम्ही रक्त वगैरे चेक करता त्यावेळेस तिथं सांगितलं जातं डॉक्टरकडून की HB कमी झालाय, काय झालं ते. तर हा HB कमी जो होतो त्याचं कारण मेन असतं आयर्न. की आयर्न कमी जर झालं म्हणजे त्याला लोह म्हणतात. लक्षात ठेवा, दुसरं नाव लोह बी येईल परीक्षेमध्ये. लोह कमी झालं की रक्तातील HB कमी होतो. क्वेश्चन नंबर 10, निरोगी माणसाच्या हृदयाचे 1 मिनिटात किती ठोके होतात? त्याचे ठोके असतात 72. खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य आहे? संसर्गजन्य एकापासून दुसऱ्याकडे जाणारा तात्काळ, तो संसर्गजन्य. त्याच्यामध्ये एक आहे क्षयरोग आणि दुसरा आहे मधुमेह. मधुमेह म्हणजे साखरवाढी जे आपण म्हणतो ना, यांना काही संसर्ग होत नाही, एकाची वाढी तर दुसऱ्याला जात नाही. पण क्षयरोग जर झाला तर एकापासून दुसऱ्याला होतो. तो आहे याचा करेक्ट पर्याय. LPG मध्ये प्रामुख्याने कोणता गॅस असतो? LPG जो वापरतो ना आपण त्याच्यामध्ये कोणता गॅस असतो ते सांगायचं आहे. 2 पर्याय तिथे बी, ब्युटेन आहे आणि दुसरा प्रोपेन आहे. तर त्याचा करेक्ट पर्याय आहे ब्युटेन. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? जे अणू असतो का, अणू, त्याला ॲटम म्हणतो आपण. अणू याचे 3 सब ॲटॉमिक पार्टिकल असतात, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन. तर हा न्यूट्रॉनचा शोध जो आहे तो चॅडविक नावाच्या सायंटिस्टनं लावलेला आहे. खालीलपैकी कोणत्या फळात क जीवनसत्व असते? क जीवनसत्व, एक आवळा आहे, दुसरा सफरचंद आहे. याचा करेक्ट पर्याय आहे आवळा. याच्यामध्ये काय असतं? जास्त प्रमाणात क जीवनसत्व. पुन्हा पुढचा क्वेश्चन, पाण्याचा बॉइलिंग पॉईंट किती आहे? म्हणजे पाणी किती डिग्री सेल्सिअसला बॉईल होतं? एक दिले 0 डिग्री आणि दुसरं दिले 100 डिग्री. तर पर्यायावरून तुमच्या लक्षात यायला पाहिजे, 0ला पाणी कुठं बॉईल होतं का? नाही. मग करेक्ट पर्याय काय? 100 डिग्री सेल्सिअस. याला असं बी असेल परीक्षेमध्ये 100 आणि हे डिग्री सेल्सिअस.
गतिविषयक 3 नियम कोणी मांडले? याचा करेक्ट आन्सर आहे न्यूटन. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, असे 3 लॉ न्यूटनने मांडलेले. हायपरटेन्शन कशाशी रिलेट आहे? हायपरटेन्शन जे म्हणतो ना आपण नेहमी तुमच्या शब्द ऐकण्यात येत असेल सध्याच्या काळामध्ये, हा रिलेट कशाशी? या दोन्हीपैकी सांगायचं. एक आहे डिग्रीज हार्ट रेट आणि दुसरा आहे इन्क्रीज ब्लड प्रेशर. हायपरटेन्शन म्हणजे त्याचा बीपी वाढला, तर त्याचा करेक्ट पर्याय आहे बी. पाण्याचे किती आयसोटोप्स असतात? पाण्याचे मुख्यतः 3 आयसोटोप असतात. एक असतो H11, दुसरा असतो H12 आणि तिसरा असतो H13. मग पाण्याचे आयसोटोप किती असतात? 3. पुढचा क्वेश्चन, निरोगी माणसाच्या शरीराचे सरासरी तापमान किती असते? याचं करेक्ट आन्सर आहे 37 डिग्री सेल्सिअस. हायड्रोजनच्या अणूमध्ये किती प्रोटॉन असतात? तर बघा, हा हायड्रोजन आहे. हा H2 म्हटलं की हा झाला मॉलिक्यूल. अणू म्हणजे फक्त H. याच्यामध्ये किती प्रोटॉन असतात? 1 प्रोटॉन असतो. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सो